8-8 दिवस लाईट येत नाही ती तुम्ही किती दिवसात किती तासात आम्हाला किती तासात आम्हाला क्लिअर करून देणार हे आम्हाला तुम्ही लेखी द्यायचं नसेल तर जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत आम्ही लांजा तालुक्याला पूर्ण लांजा तालुका शहर असू दे तालुका असू दे एकही रुपया लाईट बिल तुम्ही अदानीचे जावई आहे तुम्हाला सरकार पगार देत नाही लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेले 8 दिवस सतत सुरू असलेला विजेचा लपंडाव आणि त्यामुळे लोकांचे होणारे नुकसान आणि गैरसोय यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी लांजा येथील महावितरणाच्या कार्यालयावर जोरदार धडक देत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला। लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेले 8 दिवस विजेचा सतत लपंडाव सुरू आहे। विजेच्या या सततच्या लपंडावामुळे तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। लांजा शहरात तर सततच्या वीज येण्या जाण्यामुळे नागरिकांची गैरसोय तर होत आहेच, शिवाय व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये महावितरणाच्या या गलथान कारभाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात तर विजेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे। गेल्या 8 दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात वीज गायब झाली आहे। त्यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये महावितरणाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गेले 8 दिवस ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने गावागावातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने लोकांचे भर पावसात पाण्या वाचून हाल होत आहेत। त्याचबरोबर वीज गायब होण्याचा फटका हा ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना देखील बसत असल्याने महावितरणाच्या विरोधात ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा येथील महावितरणाच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली। उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी लांजा येथील महावितरणचे उप अभियंता संतोष चव्हाण यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरत जाब विचारला। यावेळी उप अभियंता संतोष चव्हाण यांनी पुढील 15 दिवसात लांजा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा अखंडितपणे पूर्ववत होईल अशी ग्वाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली। दरम्यान पुढील 15 दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास लांजा येथील महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा गंभीर इशारा उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी यावेळी बोलताना दिला। याप्रसंगी तालुका प्रमुख युवराज हांदे, युवा सेना तालुका अधिकारी अभिजित राजे शिर्के, शहर प्रमुख मोहन तोडकरी, उपशहर प्रमुख प्रकाश गुरव, गव्हाणे उपविभाग प्रमुख राजू सुर्वे, पुनस सरपंच संतोष लिंगायत, रिंगणे सरपंच संजय आयरे, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, पुनस उपसरपंच प्रमोद गुरव, उपसरपंच विघ्नेश गुरव, बाबा धावणे, भाई कामत, प्रकाश पांचाळ, निकेश कडू, घनश्याम कडू, सिद्धेश गुरव, किशोर कांबळे, दिनेश गुरव, गोपीनाथ गुरव, राजा कामत, अमोल पांचाळ, धर्मेंद्र पालये, महेश कांबळे, बबन दळवी यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आजचा आमचा महत्त्वाचा विषय एकच आहे की जी 8-8 दिवस लाईट येत नाही ती तुम्ही किती दिवसात किती तासात आम्हाला किती तासात आम्हाला क्लिअर करून देणार हे आम्हाला तुम्ही लेखी द्यायचं नसेल तर जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत आम्ही लांजा तालुक्याला पूर्ण लांजा तालुका शहर असू दे तालुका असू दे एकही रुपया लाईट बिल आणि 1 मीटरला तुमचं वारं जाता मग त्याला एकही रुपया लाईट बिल आकारणार नाही। 1 मीटर तर ही सेवा तुम्ही किती दिवसात सुरू करून देणार ते आम्हाला लेखी द्या। आम्हाला बाकी आता किती आम्ही बोललो तरी ते पालत्या घड्यावर पाणी आहे। नाही वर्षभर काय माहितीये तुम्ही अदानीचे जावई आहे तुम्हाला सरकार पगार देत नाही का? अरे काहीतरी ठेवा, जनाची नाही मनाची काहीतरी लाच ठेवा साहेब। तुम्हाला पगार आता लागला 2 लाख होईल, काहीतरी लाच ठेवा। लक्षात ठेवा, इथं कोण घेऊन गेला नाही। लोकांशी प्रामाणिकपणे वागा, लोकांना न्याय द्या। आमचं नसेल तर 4 महिन्याचं आमच्या पूर्ण लांजा तालुका शहराचं वीज बिल माफ करा। मुळात ह्या विदिन पिरियड मध्ये जर समजा पुढच्या लहान मुलाचं किंवा कोणाचं काय लाईटीमुळे तुम्हाला होते तुमच्यामुळे जर काय झाला
तर तुमच्यावर तुम्ही तुमच्यावर नोंदवणार एवढं लक्षात ठेवा. तुम्ही घरात द्या तुमच्या घुसणार आम्ही तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा पूर्ण तुमच्यावर आम्ही नोंदवणार. आम्ही लहान मुलं काहीतरी बघा, टाळं- केस आम्ही टाळं लावतो केलेलं. दादा. बघा, आम्ही महिन्यात तुम्हाला 4 वेळा बघायचं आहे? 10 आता तारीख टाळं लावा टाळं मी लावा. काय फरक पडत नाही. शेतीची कामं लावलेली आहेत. जीवजंतू बाहेर पडलेले आहेत. माणसं शेतीतून हे घरात काय राहत ठेवा नाही. आणून त्यात काय? डोकं भीतंय. नाही मग तुम्हाला आम्ही त्यावेळेला हो, एक मिनिट. बाकी मरू दे, पिण्याला पाणी तर होय. एकही तास जोपर्यंत लाईट टिकत नाही, कारण 8-9 तासाच्या ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या मशीन चालतात. 1 तास टिकत नाही, 1 तास. आता मी रिंगणात पण राहतो आणि भाबेडात पण राहतो, बरोबर. मी रिंगणाचा सरपंच माहिती असेल. तुमच्यापैकी चला 1% लोकांनी इथे ऑनलाईन कंप्लेंट टाकली. तुमच्यापैकी प्रत्येकाने जवळपास इथल्या कुठल्या तर लाईन शॉपला फोन केला असेल, शाखा हे बघा, अधिकारी. कंप्लेंट ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय नाहीये. 8-8 दिवस जर लोकांना लाईट नसेल मी तुम्हाला तर तेच तुम्ही सांगतोय, कुठल्या कंप्लेंट रिझॉल्व्ह करताय ते सांगा ना. मी तुम्हाला तेच सांगतोय सर, हा? सांगायला तेच होतंय की आपल्याकडे 8 दिवस लाईट का नाही त्याचं ऑफलाईन तुम्ही सुरू तुम्ही- केलं. 8 दिवस light का नाही? काय फोन सर फोन गेले 8 दिवस लांजा तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांना पाण्याचे हाल. 8-8 दिवस वीज नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. आज सकाळपासून सर्व ग्रामस्थ ह्या गावातील महावितरणाच्या इथं आले होते. आताच आमचे जे इथले अधिकारी चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी नुकतीच भेट झाली. 2 तास आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत येत्या 15 दिवसामध्ये लांजा शहरासहित पूर्ण तालुक्यामध्ये जो वीज पुरवठा कंटिन्युअस खंडित होतो तो सुरळीत करून देतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ते जर 15 दिवसात पूर्ण नाही झालं तर ह्या ऑफिसला घेराव घालून इथं कायमचं टाळं लावायचं काम लांजावासीय म्हणून आम्ही करणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.